नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण MCQ सिरीज सुरू केलेली आहे मागच्या काही आठवड्यांपासून. 5 तारखेची कंबाईनची एक्झाम डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ त्यामध्ये टाकलेले आहेत अंकगणित या विषयाचे. आपल्या विषयाच्या संदर्भात विचार करता एकूण गणित आणि बुद्धिमत्ता जर बघितलं तर 20 प्रश्न येणार आहेत तुमच्या प्री एक्झामला. तर 20 प्रश्न डोळ्यासमोर ठेवून त्यातल्या अंकगणिताचे आपण 25-25 प्रश्नांचे असे 4 व्हिडिओ तुमच्या समोर सादर केलेले आहेत. ते प्रश्न जे आहेत ते परीक्षाभिमुख आहेत. परीक्षेमध्ये तशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही आउट ऑफ द बॉक्स आहेत, काही पारंपरिक पद्धतीचे आहेत. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यातल्या त्यात जे संभाव्य प्रश्न आहेत ते आपण कव्हर करतोय आणि त्यातल्या त्यात सगळे चॅप्टर्स कव्हर होतील असा आपला प्रयत्न आहे. मागच्या 3 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कुठल्या कुठल्या चॅप्टर्स त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी जो आला होता व्हिडिओ त्यामध्ये हे दिलेले 6 चॅप्टर संख्या प्रणाली, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावी मसावी, अपूर्णांक वगैरे. त्यानंतर 17 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर अशा 3 तारखेला आपण व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट केलेले आहेत. आज म्हणजे 15 डिसेंबर रोजी हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी प्लीज ते फॉलो करा, पहा. त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न सोडवले आहेत ते बघा. तुमची पद्धत आणि आम्ही सोडून दाखवतोय ती पद्धत ही एकदा क्रॉस चेक करा. आपल्या काय चुका होत आहेत, कॅल्क्युलेशनच्या चुका होत आहेत का, मेथडच्या चुका होत आहेत का, पद्धतीमध्ये कुठली शॉर्टकट आपण यूज करायला मिस करतोय का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून या सेक्शनला महत्व आहेच. 20 प्रश्न म्हणजे अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा. तर आज आपण चौथा म्हणजेच दिलेले हे बघा 6 चॅप्टर, तसे 7 चॅप्टर आहेत. हे कोणते 7 चॅप्टर आज आपण कव्हर करणार आहेत ते बघूया. आजच्या आपल्या व्हिडिओचे हे 7 विषय असणार आहेत. वेग, वेळ, अंतर, काळ, काम, वेग, नळ आणि टाकीवरचे प्रश्न, त्यानंतर परम्युटेशन कॉम्बिनेशन, संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी, भूमितीवर हमखास 1-2 प्रश्न येऊ शकतात, आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर अशा प्रकारे आज आपला एकंदर सिलेबस कव्हर होणार आहे या चौथ्या व्हिडिओतून. 4 व्हिडिओचे जर एकंदर चॅप्टर आपण मोजले तर जवळपास अंकगणिताचा आपण पूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे. तर आता थोडक्यात बघूया की वेगवेगळ अंतर हा जो टॉपिक आहे यामध्ये मुख्यतः ट्रेन विषयीचे प्रश्न येऊ शकतात. रेल्वे, तर ते रेल्वे एखाद्या माणसाला पार करते, एखाद्या झाडाला क्रॉस करते किंवा एखाद्या पोल म्हणजे खांबाला क्रॉस करते, अशा वेळी तिला किती वेळ लागेल, हा एक टाईप असतो. दुसरा टाईप असतो की एखादी रेल्वे एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा एखाद्या पुलाला किंवा एखाद्या टनेल म्हणजे बोगदा असेल त्याला क्रॉस करते, त्यासाठी तिला किती वेळ लागेल. तिसरा टाईप असतो की एखादी रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करते, मग ती त्या रेल्वेच्या समान डायरेक्शन मध्ये असेल किंवा विरुद्ध डायरेक्शन मध्ये असेल. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. वेगवेळ अंतरमध्ये आणखीन तुम्हाला बोटीचे प्रश्न येऊ शकतात. बोट आणि प्रवाह, बोटीमध्ये आणि रेल्वेच्या प्रश्नामध्ये फरक काय आहे, तर बोट ही पाण्यावर वाहत असते किंवा तरंगत असते, त्यामुळे पाण्याचा प्रवाह तिला प्रभावित करतो. जर पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने बोट जात असेल तर याचा अर्थ आहे की त्या बोटीचा वेग वाढणार असतो. प्रवाहाच्या विरुद्ध बोट जाणार असेल तर याचा अर्थ आहे की त्या बोटीचा वेग कमी होणार असतो. तर त्या संदर्भातले आपण प्रश्न बघणार आहोत. काळकाम वेग म्हणजे मजुरांच्या रिलेटेड प्रश्न, की एक काम एक व्यक्ती X दिवसात करतो, दुसरी व्यक्ती Y दिवसात करतो, तर ते दोघे जेव्हा एकत्र काम करायला लागतील तेव्हा ते काम पूर्ण करायला त्यांना किती दिवस लागतील. तशाच प्रकारे नळ आणि टाकीचे प्रश्न असतात, की एक टाकी आहे त्याच्यावर 2 नळ आहेत. एका नळाचा वेग काहीतरी, एक नळ ती टाकी X तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी Y तासात भरतो. जेव्हा दोन्ही नळ सुरू केले जातील तेव्हा ती टाकी किती तासात भरेल, अशा पद्धतीचे प्रश्न. परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी हा पण एक महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यावर कंबाईन मध्ये प्रश्न येऊ शकतो, विशेषतः परम्युटेशन कॉम्बिनेशन. तर त्या ह्या 2 शब्दातला फरक काय आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे इन शॉर्ट ग्रुप्स बनवणे. तर त्या ग्रुप्स बनवण्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला यामध्ये शिकायचंय. प्रोबॅबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची संभाव्यता किती आहे, एखादी गोष्ट घडण्याची शक्यता, संभाव्यता
किती आहे हे आपण काढतो. प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 आणि 1च्या दरम्यान असते. कधीच ती 1 पेक्षा जास्त येणार नाही किंवा 0 पेक्षा कमी येणार नाही. किंवा टक्केवारीत बोलायचं झालं तर प्रोबॅबिलिटी ही 0% ते 100% याच्या मधली संख्या असते. त्यानंतर भूमितीचे प्रश्न आहेत. भूमितीवर मग 2 डायमेन्शनल गोष्टी म्हणजे कशा त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, वर्तुळ इत्यादी संदर्भात परिमिती, परिघ किंवा क्षेत्रफळ या कन्सेप्टवर प्रश्न येऊ शकतात. किंवा त्रिमितीय गोष्टी म्हणजे ज्याला 3 डायमेन्शन आहेत, ज्याला लांबी, रुंदी आणि उंची आहे, अशा पद्धतीच्या ज्या फिगर्स असतात, अशा प्रकारचे जे शेप असतात, म्हणजे घनाकृती ठोकळा झालं, त्यानंतर वृत्तचिती म्हणजे सिलेंडर झालं, त्यानंतर शंकू म्हणजे कोन झाला, अशा पद्धतीचं त्यांचं पृष्ठफळ, त्यांचं घनफळ यांच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. सरळ व्याज, चक्रव्याज तुम्हाला माहितच आहे. व्याज 2 प्रकारचे असतात. सरळ व्याज म्हणजे दरवर्षी फक्त मुद्दलावर व्याज लागत जातं आणि चक्रवाढ व्याजामध्ये दरवर्षी ते व्याज ऍड होतं मुद्दलामध्ये आणि त्यावरती व्याज लागतं. तर हे सगळे या बेसिक कन्सेप्ट आहेत या 7 चॅप्टरच्या. आता आपण फार वेळ न दवडता आपण प्रश्नावर जाऊया. आज आपण 25 प्रश्न सोडवणार आहोत. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर जेव्हा मी प्रश्न, आता समजा आपण पहिल्या प्रश्नावर आलोय तर इथंच पॉज करा, हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. सुटला नाही तर मग एक्सप्लेनेशन बघा. ठीक आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल, तुम्हाला हे पण कळेल की आपण कुठपर्यंत आहोत एखाद्या चॅप्टर संदर्भात. सो वाचूया पहिला प्रश्न. 45 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी 130 मीटर लांबीचा पूल 30 सेकंदात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी किती? आता बघा, ही आगगाडी, ही ट्रेन एका पुलाला क्रॉस करते. म्हणजे समजा मी इथे ही आगगाडी काढली आणि इथे हा पूल काढला. आगगाडी जेव्हा पुलाला क्रॉस करेल तेव्हा तिची पोझिशन या ठिकाणी असेल, ती क्रॉस करून पुढे गेलेली असेल. म्हणजे आगगाडीने किती अंतर पार केलेलं आहे? तिच्या स्वतःच्या लांबी इतकं आणि पुला इतकं. म्हणजे या केसमध्ये अंतर काय येईल? अंतर येईल आगगाडीची लांबी. आगगाडीची लांबी आपल्याला दिलेली आहे का? 130 मीटर. ऍक्च्युली या प्रश्नामध्ये थोडासा बदल करावा लागेल. 130 मीटर लांबीचा पूल 30 सेकंदात ओलांडते, तर त्या आपल्याला आगगाडीची लांबी काढायची. तर त्या आगगाडीची लांबी, त्यांनी पुलाची लांबी दिलेली आहे, आपल्याला या प्रश्नामध्ये आगगाडीची लांबी काढायची. या केसमध्ये ती ट्रेन किती अंतर क्रॉस करणार आहे? तिचं स्वतःची लांबी जी आपल्याला काढायची आहे, म्हणजे ती आपण एक्स धरू, प्लस पुलाची लांबी जी किती दिलेली आहे 130 मीटर. एकूण अंतर एक्स अधिक 130. एक्स काय आहे? आगगाडीची लांबी आणि 130 काय? पुलाची लांबी. पण याचं युनिट काय आहे? मीटर. एक्स अधिक 130 मीटर. वेग किती दिलेला आहे? म्हणजे स्पीड 45 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला वेळ पण दिलाय. वेळ किती दिलाय? 30 सेकंद. आता बघा, अंतर, वेग, वेळ हा जो चॅप्टर आहे यामध्ये एकच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्याच फॉर्म्युल्यावर क्वेश्चन सोडवायचे. तो फॉर्म्युला कोणता असतो? की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. यालाच रिअरेंज करून असं पण म्हणू शकता की वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ठीक आहे, यालाच तुम्हाला जशा आपल्याला उदाहरणात गरज आहे तसं रिअरेंज करता येईल. तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. यात आणखीन एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती युनिट्स. आता बघा, अंतर मीटर मध्ये आहे, वेळ सेकंदात आहे, परंतु वेग मात्र किलोमीटर पर आवर मध्ये. तर असं आपल्याला ठेवता येणार नाही. जेव्हा अंतर मीटर मध्ये असतं तेव्हा तुमचा स्पीड हा मीटर पर सेकंद मध्ये असला पाहिजे. मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करताना आपण त्याला 5/18 ने गुणतो. तर बघूया वेग किती येईल. मग 9 × 45, 9 दुनी 18, 5 × 5 25/2 मीटर पर सेकंद. 25/2 मीटर पर सेकंद. आता आपले सगळे युनिट्स एकमेकांशी सुसंगत झालेले आहेत. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर किती आहे? एक्स अधिक 130 मीटर. म्हणजे एक्स ही ट्रेनची लांबी आणि 130 पुलाची लांबी. वेग आपण मीटर पर सेकंड मध्ये किती काढलाय? 25/2. आणि वेळ किती लागलेला आहे? 30 सेकंद. तर हे काढूया.
x अधिक 130 बरोबर ह्या 2 न 30 ला भागलं तर 15चा भाग बसतो. 25 गुणिले 15 किती येते बघू. 15 × 75 हातच्याले 7, 15 दुनी 30 आणि 7 37, 375. सो x बरोबर 375 मायनस 130. 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 3 गेले 4, 3 मधून 1 गेले 2. एक्स ही काय धरली आपण, ट्रेनची लांबी जी किती आली 245 मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. अशा प्रश्नामध्ये एवढंच बघायचं की अंतर काय घ्यायचंय, वेग काय दिलाय, वेळ काय दिलाय. हे 3 गोष्टीमध्येच हा सगळा खेळ आहे. प्रश्न क्रमांक 2. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या 2 गाड्यापैकी पहिली गाडी सकाळी 7 वाजता ताशी 120 किलोमीटर वेगाने सुटली, तर दुसरी गाडी सकाळी 8 वाजता ताशी 150 किलोमीटर वेगाने सुटली, तर त्या 2 गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. प्रत्येक उदाहरणामध्ये ना एक स्टोरी असते, ती स्टोरी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. म्हणजे आता बघा, मुंबईहून दिल्लीला 2 गाड्या चालल्यात. मुंबईहून दिल्ली, पहिली गाडी 7 AM ला निघाली, सकाळी 7 वाजता, म्हणजे 7 AM ला, राईट. कितीच्या स्पीडनं, ताशी 120 किलोमीटर. ताशी 120 किलोमीटर म्हणजे प्रत्येक तासाला ती 120 किलोमीटर जाणार. आणि दुसरी गाडी 8 वाजता निघाली. मग ही पहिली गाडी 7 वाजता निघालेली 8 वाजेपर्यंत किती पुढे गेली असेल. समजा 8 वाजता ती इथं पोहोचलेली आहे. ह्या गाडीला मी ए नाव देतो, दुसऱ्या गाडीला बी नाव देतो. तर ए गाडी आता 8 वाजता या ठिकाणी पोहोचलेली आहे, बरोबर. 1 तास झालेला आहे, 7 ते 8 मध्ये म्हणजे 1 तास झालेला आहे. तर एका तासात ह्या पहिल्या गाडीनं किती अंतर पार केलं असेल, ती ताशी 120 किलोमीटरनं जाते, म्हणजे 120 किलोमीटर अंतर पार केली असेल. तेव्हा दुसरी गाडी निघालेली आहे मुंबईवरून. म्हणजे दुसरी गाडी पहिल्या गाडीच्या किती किलोमीटर मागे आहे, 120 किलोमीटर. म्हणजे या दुसऱ्या गाडीला 120 किलोमीटर अंतर म्हणजे कव्हर करायचं, 120 किलोमीटर अंतर. आणि यात आता बघा शॉर्टकट मेथड अशी आहे की पहिली गाडी ज्या दिशेने गेली त्याच दिशेने दुसरी गाडी चालली, म्हणजे त्या 2 गाड्या एकाच दिशेने जातात, तेव्हा त्यांचा जो वेग आहे त्या वेगांची काय होत असते, वजाबाकी होत असते. त्या वेगांची वजाबाकी, जो तो रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग आहे तो म्हणजे कसा असतो, मागच्या गाडीचा वेग 150 आहे, पुढच्या गाडीचा वेग 120 आहे. बघा, पुढची गाडी 120 न चालली आहे, मागची गाडी 150 न चालली आहे. तर या गाडी पुढच्या गाडीला जर क्रॉस करायचं असेल तर या 150 मधले 120 कशामध्ये खर्च होणार आहेत, हा वेग न्यूट्रल करण्यात, पुढच्या गाडीचा वेग. त्यामुळे सापेक्ष वेग किती येईल, या 2 वेगांचा फरक. म्हणजे हे जे 120 किलोमीटर अंतर आहे ते सापेक्ष वेगाने, म्हणजे कितीच्या वेगाने क्रॉस करणार आहे ती, 150 मायनस 120 म्हणजे 30 किलोमीटर पर आवरच्या वेगाने. त्या 2 गाड्यामधला फरक 120 किलोमीटर होता आणि त्या 2 गाड्यांचा सापेक्ष वेग किती आहे, 30 किलोमीटर. म्हणजे किती तास लागतील तिला ते अंतर पार करून पुढच्या गाडीला टच करायला किंवा भेटायला. 30 न 120 ला भागलं तर 4 तास. म्हणजे जी मागची गाडी आहे तिला पुढच्या गाडीला क्रॉस करायला म्हणा किंवा भेटायला म्हणा 4 तास जाणार आहेत. मग मागची गाडी किती वाजता निघाली होती, 8 वाजता. त्या 8 वाजता निघालेली गाडी आता 4 तास घेणार आहे ती पुढच्या गाडीला भेटण्यासाठी. तर किती वाजतील मग, 8 + 4 म्हणजे 12. दुपारचे 12 वाजता अशी तो मोमेंट येईल की त्या दोन्ही गाड्या एकमेकांच्या सोबत असतील. ठीक आहे. तर त्यामुळं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 2, 12 PM. तिसरा प्रश्न बघूया. आगगाडीत बसून एक व्यक्ती झाडांची संख्या मोजत आहे. 2 झाडातील अंतर 60 मीटर आहे. त्या आगगाडीचा वेग ताशी 45 किलोमीटर असेल तर 3901 झाडे मोजण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. आता हे लक्षात घ्या की त्याला वेळ काढायचा आहे. वेळ काढायचा म्हणजे त्याला अंतर आणि वेग माहित पाहिजे. वेग तर दिलेला आहे, वेग किती दिलेला आहे, 45 किलोमीटर प्रति तास. याला आपण मीटर पर सेकंड मध्ये करून घेऊया, कारण अंतर तुम्हाला मीटर मध्ये दिलेले.
सो 45 ला 5 भागिले 18 ने गुणलं तर मीटर पर सेकंद होतं. 9 दुनी 18, 9 5 45, 5 5 25 भागिले 2 मीटर पर सेकंद. राईट, हा झाला वेग. आता या केसमध्ये अंतर बघा कसं आहे. एकूण झाडं किती आहेत? 3901 आणि प्रत्येक 2 झाडातील अंतर 60 मीटर आहे. आता बघा, जेव्हा झाडं 2 असतात तेव्हा अंतर किती असेल? 60 मीटर, म्हणजे एकदाच अंतर घ्यावं लागेल. जेव्हा झाडं 3 असतात तेव्हा 2दा अंतर घ्यावं लागेल. जेव्हा झाडं 4 असतात तेव्हा 3दा, जेव्हा झाडं 5 असतात तेव्हा 4दा अंतर. म्हणजे हे जे अंतर दिलेलं आहे 2 झाडातलं, जेवढी झाडांची संख्या आहे त्याच्यातून 1 मायनस करायचं. म्हणजे हे अंतर बघा, 5 झाडं असताना मी 4दाच अंतर घेतले, तर 3900 झाडं असताना मला अंतर किती वेळेस घ्यावं लागणार आहे? 1 न कमी, म्हणजे 3900 वेळेसच हे अंतर आहे. आणि प्रत्येक अंतर किती मीटरचं आहे? 60 मीटरचं. त्यामुळे एकूण अंतर किती येईल? 3900 गुणिले 60 मीटर. 3960 मीटर. तर बघूया गुणाकार काय होईल. 0 0 0 96 54 चले 5 सायंत्रिक 18 आणि 5 23. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 2,34,000 एवढं मीटर आहे अंतर. 2,34,000 एवढं मीटर आहे. आता बघा, मग आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 2,34,000 आणि वेग किती आलेला आहे? 25 भागिले 2. तर 2,34,000 भागिले हे 25 खाली राहील, 2 वरती जाईल. 25 न जर मी भागलं तर किती येईल? 25 90 225. 25 90 225. 9 उरले 90 झाले, 25 75, 15 उरले 150 झाले, 25 150. 9,360 गुणिले 2. आता हे कोणत्या युनिट मध्ये आलेलं आहे? सेकंद मध्ये आलेलं आहे. हे कशामध्ये आलेलं आहे? सेकंद मध्ये. आपल्याला जर त्यांनी पर्याय बघितले तर त्यांनी कशामध्ये दिले? तास आणि मिनिटामध्ये दिले. मग सेकंदाला तास आणि मिनिटामध्ये करण्यासाठी सेकंदाला आपल्याला तासामध्ये करायचं असेल तर कितीने भागावं लागेल? 9,360 गुणिले 2 याला कितीने भागावं लागेल आपल्याला? 3600 ने भागावं. मग ते आपल्याला तासामध्ये कन्व्हर्ट करता येईल. हे बघा, हे 0 0 कटले. आता कितीने भाग जाईल याला? 9 ने भाग जाईल. 9 चौक 36, खाली 40 आलं, वर 9 1 9, शून्याचा भाग 9 चौक 36. परत याला 4 ने भाग जाईल. 4 10 40, वर 4 ने भाग घातलं तर 4 2 8, 2 उरले 4 सक 24, 26 2 52 भागिले 10. 52 भागिले 10 म्हणजेच 5.2 तास. आता बघा, 5.2 तास हे तुमचं उत्तर आलेलं आहे. याचा अर्थ 5 तास 20 मिनिट असा नसतो. 5 तास 20 मिनिट असा असतो का? याचा अर्थ नाही. हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी हा पर्याय दिलाय. 5.2 तास म्हणजे 5 तास अधिक 0.2 तास. आता बघा, 5 तास, आता 0.2 तासला मला जर मिनिटात करायचं आहे तर त्याला मी 60 न गुणेन, म्हणजे 5 तास अधिक 60 न जर 2 ला भागलं 120, म्हणजे 12 मिनिटे. 5 तास 12 मिनिटे हे तुमचं उत्तर येईल. हे एका पद्धतीने झालं. दुसऱ्या पद्धतीने आपल्याला जर वेग आपण मीटर पर सेकंद मध्ये नाही कन्व्हर्ट केला तर काय येतंय बघूया. समजा त्यांनी वेग किती दिलेला आहे? 45 किलोमीटर पर आवर. आणि आपलं अंतर किती आलेलं आहे? अंतर आलेलं आहे बघा 3900. एक झाड आहेत म्हणजे 3900 एवढं अंतर आलं त्यामध्ये. आणि प्रत्येक झाडातलं अंतर किती आहे? 60. तर हा गुणाकार किती आला होता मगाशी? 0 0 0 96 54 चले 5 सायंत्रिक 18 5 23 एवढे मीटर आलं होतं. याला किलोमीटर मध्ये केलं तर काय येईल? 234 किलोमीटर. बरोबर.
म्हणजे वेग तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आला, अंतर किलोमीटर मध्ये आलं, मग वेळ कसा येईल 234 म्हणजे अंतर भागिले वेग. 9 न भाग गेला, 9 45, 9 दुनी 18, 54, 26 भागिले 5 म्हणजेच 5 5 25, 5.2 तास म्हणजेच 5 तास 12 मिनिटे. त्यामुळे उत्तर तेच येईल तुमचं. पुढचा प्रश्न बघा. एक व्यक्ती साताऱ्याहून सांगलीला 16 किलोमीटर तास प्रति वेगाने जातो आणि 20 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग काय? आता सरासरी वेग नावाची ही जी कन्सेप्ट आहे, यामध्ये लगेच ह्या दोन वेगांची सरासरी काढायची नाही, म्हणजे 16 अधिक 20 भागिले 2 असं नाही करायचं. सरासरी वेग मध्ये फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की जातानाचं अंतर आणि परत येतानाचं अंतर सेम आहे का डिफरंट आहे. प्रवासाचा फॉरवर्ड डिस्टन्स आणि बॅकवर्ड डिस्टन्स जे आहे ते सेम आहे का. एक व्यक्ती साताऱ्यावरून सांगलीला गेली आहे किती वेगानं 16 किलोमीटर प्रति तास आणि 20 किलोमीटर प्रति तास वेगाने परत आली, म्हणजे अंतर तेवढंच आहे. अंतर जर सेम असेल दोन्ही प्रवासाचं तर सरासरी वेगाची व्याख्या अशी आहे, सरासरी वेग बरोबर 2xy डिवायडेड बाय x प्लस वाय. आता xy काय आहेत तर x हा जातानाचा वेग, y हा परतीचा वेग. त्यामुळे मग x च्या जागी जातानाचा वेग किती आहे 16, परतीचा वेग किती आहे 20 भागिले 16 अधिक 20. मग हा गुणाकार काय येईल 16 दुनी 32 गुणिले 20 आणि 20 आणि 36 खाली 36, 4 8 32, 4 9 36. वरचा गुणाकार येईल 160 भागिले 9, तर 9 न भाग घालूया, 9 1 9, 7 उरले 70 झाले, 9 7 63, परत 7 उरले 70 झाले, 9 7 63, 17.77 किंवा 17.78 जर आपण त्याला अप्रॉक्सिमेशन केलं तर पर्याय क्रमांक 4. सरासरी वेगाची ही डेफिनेशन आहे की अंतर जर सेम असेल जाताना आणि परत येताना तर हे सूत्र बिनधास्तपणे वापरायचं. यामध्ये ते अंतर किती आहे, किती किलोमीटर याचं काही देणे घेणं नाही, फक्त जाताना आणि येताना अंतर सेम पाहिजे. प्रश्न 5वा वाचूया. समजा मुंबई ते बेंगलोर हे अंतर 1008 किलोमीटर आहे. एकाच वेळेस सकाळी 10 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 72 किलोमीटर व ताशी 54 किलोमीटर आहे, तर त्या दोन्ही गाड्या बेंगलोर पासून किती किलोमीटर अंतरावर एकमेकांना भेटतील. आता बघा, हे मुंबई आणि बेंगलोर, हे टोटल अंतर किती दिलेलं आहे 1008 किलोमीटर. एकाच वेळेस सकाळी 10 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 72 किलोमीटर, म्हणजे मुंबईवरून जी गाडी निघालेली आहे ती 72 किलोमीटर प्रति आवर वेगाने निघालेली आहे. बेंगलोरवरून निघालेली गाडी 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघालेली आहे. तर प्रश्न असा आहे की तर त्या दोन्ही गाड्या बेंगलोर पासून किती किलोमीटर अंतरावर एकमेकांना भेटतील. आता बघा, दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेने निघालेल्या, वेग कोणत्या गाडीचा जास्त आहे, जी मुंबईवरून निघालेली. याचा अर्थ आहे की ती जास्त अंतर कापणार आहे. बेंगलोरवरून निघालेली गाडी थोडी स्लो आहे, त्यामुळे ती म्हणजे ह्या दोन गाड्या समजा इथं कुठंतरी भेटणार आहे. पण माझा प्रश्न असा आहे की त्या दोन्ही गाड्यांनी मिळून एकूण अंतर किती पार केलेलं आहे, तर एकूण अंतर 1008 किलोमीटर. एकूण अंतर 1008 किलोमीटर आणि त्या दोन्ही गाड्याचा मिळून एकूण वेग किती असेल. हे बघा, जेव्हा ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज होते. 72 अधिक 54 म्हणजे किती येईल, हे 6 7 126 किलोमीटर प्रति आवर वेगाने ह्या दोन गाड्या एकमेकीकडे येत आहेत. सापेक्ष वेग म्हणतात त्याला. जेव्हा समान दिशेत जातात तेव्हा वेगांची वजाबाकी होते, जेव्हा विरुद्ध दिशेत जातात तेव्हा वेगांची बेरीज होते. मग त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी लागलेला वेळ किती आहे तो काढूया. अंतर भागिले वेग. अंतर किती आहे 1008 किलोमीटर,
वेग आहे 126 किलोमीटर पर आवर. तर ह्याला आता भाग बोलूया. 9 ने भाग जाईल. 9 1 9, 9 चौक 36, 9 1 9, एक उरलं, परत 9 1 9, परत एक उरलं, 9 दुनी 18 आणि 14 8 112. म्हणजे 8 तास लागतील त्यांना एकमेकांना भेटायला. किती तास लागतील? 8 तास. म्हणजे मुंबईवरून निघालेल्या गाडीला इथपर्यंत पोहोचायला 8 तास, बेंगलोरवरून निघालेल्या गाडीला इथपासून इथे पोहोचायला 8 तास. मग आपल्याला काय विचारलाय प्रश्न, की दोन्ही गाड्या बेंगलोर पासून किती अंतरावर भेटतील? मग ही जी बेंगलोरवरून गाडी निघालेली आहे तिने 8 तास प्रवास केलेला आहे, बरोबर. त्या गाडीचा स्पीड आहे 54 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासामध्ये ती 54 किलोमीटर जाते. तर 8 तासात ती किती अंतर जाईल? तर 54 गुणिले 8, 8 चौक 32, 7 3, 8 पंचे 40 आणि 3 43. 432 किलोमीटर अंतर तिनं पार केलेलं असेल बेंगलोर पासून. त्यामुळे उत्तर काय येईल तुमचं? ऑप्शन नंबर 2, 432 किलोमीटर. एक व्यक्ती 3 किलोमीटर प्रति तास वेगाने चालतो तेव्हा इच्छित स्थळी 40 मिनिटे उशिरा पोहोचतो. तो जेव्हा 4 किलोमीटर प्रति तास वेगाने चालतो तेव्हा त्याच ठिकाणी 30 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्या इच्छित स्थळापर्यंतचे अंतर किती? म्हणजे समजा इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी ते अंतर समजा x किलोमीटर आहे. जेव्हा ती व्यक्ती 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, या स्पीडने जाते, तेव्हा 40 मिनिटं उशिरा पोहोचते. असं समजूया की ती व्यक्ती 4 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, बरोबर. पण जेव्हा ती या स्पीडने जाते 3 किलोमीटर पर आवरने, तेव्हा किती वाजता पोहोचते? ती 40 मिनिटं उशिरा, म्हणजे 4 वाजून 40 मिनिटाला पोहोचते. आणि जेव्हा ती 4च्या स्पीडने जाते तेव्हा ती 30 मिनिटं लवकर पोहोचते, म्हणजे 4च्या आधी 30 मिनिटं म्हणजे 3 वाजून 30 मिनिटाला पोहोचते, बरोबर. म्हणजे ह्या दोन वेळेमधला फरक किती मिनिटाचा आहे? तर 70 मिनिटाचा, राईट. मग आता वेळेमधला फरक आपल्याला कळला 70 मिनिटं. मग पहिली वेळ मायनस दुसरी वेळ बरोबर 70 मिनिटं. मग वेळेचं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेग. ठीक आहे, वेग पहिला वेग, अंतर तर सेम आहे, अंतर भागिले दुसरा वेग बरोबर 70 मिनिटं. त्याला तासात जर केलं तर त्याला 60 न भागावं लागेल, एवढे तास. अंतर किती म्हणले आपण? x. पहिला वेग किती आहे? 3 किलोमीटर पर आवर. दुसरं अंतर पण तेवढंच आहे, पण वेग आता वाढवलाय, तर याचं 0 0 कटलं तर 7 भागिले 6. हे झालं आपलं इक्वेशन तयार. याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. लसाव्याला 4 त्रिक 12, पहिल्या छेदाने भागलं 3 चौक 12, त्या 4 ने वर गुणलं तर 4x मायनस 3x बरोबर 7 भागिले 6. इथं तुम्ही हे डायरेक्ट काटू शकता. ह्या 6 न 12ला 6 दोन्ही 12 होईल. क्रॉस मल्टिप्लाय 4x मधून 3x गेले, x राहिले आणि हे 2 इकडं गुणाकारात आलं तर 7 दोन्ही 14. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 14 किलोमीटर. हे अंतर आहे एकूण 14 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. आता आपण बोटींचे 1-2 उदाहरणं बघूया. आता बघा, एक नावाडी प्रवाहाच्या दिशेत 1 किलोमीटर अंतर 5 मिनिटात पार करतो. एक नावाडी प्रवाहाच्या दिशेत 1 किलोमीटर अंतर 5 मिनिटात पार करतो. तसेच प्रवाहाच्या विरुद्ध 6 किलोमीटर अंतर 1 तासात पार करतो. तर त्या प्रवाहाचा वेग किती? कधीही बोटींचं उदाहरण आलं की त्यामध्ये 2 वेग असतात, हे लक्षात ठेवायचं. एक असतो बोटीचा ओरिजिनल वेग आणि एक असतो प्रवाहाचा वेग. आपण y घेऊया. बोटीचा वेग x आणि प्रवाहाचा. मग बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जात असते तेव्हा या वेगांची बेरीज होते. बोट जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जात असते तेव्हा या वेगांची वजाबाकी होते. आता बघा, त्यांनी सरळ सरळ तुम्हाला वेग दिलेला नाही. एक नावाडी प्रवाहाच्या दिशेत 1 किलोमीटर अंतर 5 मिनिटात जातो. बघा, 1 किलोमीटर अंतर 5 मिनिटात. आपण कधीही वेग कसा सांगतो? इतके इतके किलोमीटर प्रति तास. मग 5 मिनिटात 1 किलोमीटर जातोय तो, तर एका तासात म्हणजे 60 मिनिटात किती जाईल? 5 ची 12 पट आहे 60, तर 1 ची पण 12 पट होईल 12 किलोमीटर. म्हणजे त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग
किती येईल? 12 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे 12 किलोमीटर, आणि प्रवाहाच्या विरुद्ध वेग, प्रवाहाच्या विरुद्ध वेग त्यांनी किती दिलाय? प्रवाहाच्या विरुद्ध 6 किलोमीटर अंतर एका तासात, म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास. मग मी काय म्हटलं, बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जात असते तेव्हा बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज होते, म्हणजे x + y = 12. आणि जेव्हा बोट प्रवाहाच्या विरुद्ध जात असते तेव्हा बोटीच्या आणि प्रवाहाच्या वेगाची वजाबाकी होते. अशी आपल्याला 2 समीकरणे मिळाली. याच्यावरून x आणि y ची किंमत काढता येईल. म्हणजे x अधिक x 2x अधिक y वजा y कटून गेलं, 0 झालं. 12 आणि 6 18, म्हणजे x बरोबर किती आला? 9 किलोमीटर प्रति तास. x काय आहे? बोटीचा वेग आहे. बोटीचा वेग किती आला? 9 किलोमीटर प्रति तास. ही x ची किंमत जर पहिल्या समीकरणात ठेवली, x ची किंमत 9 आहे, अधिक y बरोबर 12, तर y ची किंमत किती येईल? 3 किलोमीटर प्रति तास. म्हणजे प्रवाहाचा वेग किती आला? 3 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 8. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर प्रवास करून मूळ ठिकाणी परत येते. या एकूण प्रवासास तिला 4 तास 16 मिनिटे लागले असतील, तर त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती? तर त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती? एकदा नीट काळजीपूर्वक वाचा प्रश्न, समजून घ्या. बघा इथं काय सांगितलेलं आहे? एक बोट समजा ए पासून बी कडे जाते, प्रवाहाच्या दिशेने किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर प्रवास करून मूळ ठिकाणी परत येते. म्हणजे ती प्रवाहाच्या दिशेने पण जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध. इथं मी दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध, राईट? म्हणजे जाताना 8 किलोमीटर, परत येताना 8 किलोमीटर. या एकूण प्रवासास 4 तास 16 मिनिटे लागले असतील, तर त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती? तर त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती? म्हणजे बोटीचा वेग विचारलाय, प्रवाहाचा वेग त्यांनी दिलाय ताशी 1 किलोमीटर, राईट? म्हणजे बघा आता एकूण वेळ किती दिलेला आहे? 4 तास 16 मिनिटे. एकूण वेळ म्हणजे बघा, प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ अधिक प्रवाहाच्या विरुद्ध लागलेला वेळ, हा त्यांनी दिलाय 4 तास. 4 तास 16 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटं झाली? 4 तासाचे मिनिटं होतील 240 प्लस 16 म्हणजे 256 मिनिटं, आणि त्याला तासात करायचं झालं तर भागिले 60. एवढे तास लागलेले. आता प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ म्हणजे प्रवाहाच्या दिशेने कापलेलं अंतर भागिले प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा असलेला वेग दिशेने, अधिक अंतर परत प्रवाहाच्या विरुद्ध येतानाचा अंतर भागिले प्रवाहाच्या विरुद्धचा वेग. आता याला जर आपण काटलं तर काय येईल? 4 ने काटलं तर खाली 15 येईल, वरती 4 × 24 64 भागिले 15. आता अंतर किती आहे? 8 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने जेव्हा बोट जाते तेव्हा तिचा वेग काय असतो? बोटीचा वेग जो आपल्याला काढायचा आहे ते आपण x धरू, प्लस प्रवाहाचा वेग. परत येताना अंतर 8 किलोमीटरच होतं. प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा बोट येते तेव्हा बोटीचा वेग मायनस प्रवाहाचा वेग, जे x-1 बरोबर 64 भागिले 15. याची बेरीज कशी होती? खाली छेदांचा गुणाकार बघा, x+1 x-1 याचा गुणाकार किती होतो? x² - 1². आणि वरती तिरकस गुणाकार काय होईल? 8x - 8 अधिक 8x अधिक 8 बरोबर 64 भागिले 15. हे वजा 8 अधिक 8 कटून गेलं, 8 आणि 8 16x खाली x² - 1 बरोबर 64 भागिले 15.
ह्या 16 इथलं 64 काटून जाईल. तिरकस गुणाकार जर केला तर 4x वर्ग वजा 4 बरोबर 15x. हे तुमचं एक वर्ग समीकरण तयार होईल. 4x वर्ग वजा 15x वजा 4 बरोबर 0. हे वर्ग समीकरण कसं सोडवतो आपण? या 4चा आणि या 4चा गुणाकार 16. 16चे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी 15 येईल. म्हणजे 4x वर्ग वजा 16x अधिक x. 16 आणि 1 यांची वजाबाकी 15 येते. वजा 4 बरोबर 0. 4x जर कॉमन निघालं तर कंसात राहील x-4 अधिक 1 कॉमन निघालं तर कंसात राहील x-4 बरोबर 0. एक ब्रॅकेट बनेल x-4, दुसरा ब्रॅकेट बनेल 4x + 1 बरोबर 0. ह्या बेसिक गोष्टी आहेत. वर्ग समीकरण सोडवणं, एक सामायिक समीकरण सोडवणं. मग एकतर x-4 बरोबर 0 किंवा 4x अधिक 1 बरोबर 0. म्हणजे एकतर x बरोबर 4 किंवा x बरोबर -1/4. आता x हा काय आहे? x हा बोटीचा वेग आहे. वेग मायनस असेल का? नाही. त्यामुळे हा आपल्याला ऑप्शन नाही, नकोय. x चं उत्तर काय येईल? 4. म्हणजे बोटीचा वेग किती आहे? 4 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 9. एखादी रक्कम 15 वर्षात 4 पट होत असेल तर सरळ व्याजाचा दर किती असेल? आता हे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या प्रश्नावर आलोय आपण. एखादी रक्कम 15 वर्षात काय काय दिले ते आपण पडूया. एखादी रक्कम 15 वर्षात 4 पट होत असेल म्हणजे आता बघा, मुद्दल 1000 रुपये असेल तर त्याची किती व्हायलेत? 4000 रुपये. 4 पट व्हायलेत ना. या ठिकाणी तुम्ही संख्या पण घेऊ शकता कारण त्यांनी मुद्दल दिलेली नाही. समजा असं समजा की मुद्दल 100 रुपये आहे तर 4 वर्षानंतर एकूण रक्कम किती व्हायली? 400 रुपये. म्हणजे रास किती व्हायले? 400 रुपये. म्हणजे व्याज किती वाढले? व्याज, सरळ व्याज किती वाढले? त्यावर 100 रुपयावर सरळ व्याज 300 रुपये झाले. बरोबर. किंवा मुद्दल जर तुम्ही x घेतलं तर सरळ व्याज किती होईल? 3x, तिप्पट त्याच्या. कारण त्यांची बेरीज ही चौपट झाली पाहिजे. एकूण वर्ष किती दिले? म्हणजे टाइम किती दिलाय? 15 वर्ष. आणि तुम्हाला रेट काढायचा आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले टाइम गुणिले रेट भागिले 100. मग आता x पण घेऊ शकता किंवा संख्या जी आपण 100 वापरली ती. समजा मुद्दल आपण 100 रुपये घेतलं होतं 15 वर्षात, कोणत्या रेटनं त्याचे सरळ व्याज किती झालेले? 300 रुपये झाले. हे 100 कटलं. सो रेट बरोबर हे 300 डावीकडे, हे 15 गुणाकारातलं इकडे भागाकारात येईल. सो रेट काय येईल? 15 ने 300 ला भागलं तर 20%. 20%नं एखाद्या रकमेचे 15 वर्षात चौपट रक्कम होते. किती टक्क्यानं? 20%. 8,000 रुपये मुद्दलावर दर साल दर शेकडा 12.5 दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल? चक्रवाढ व्याजाचं सूत्र असं आहे, अमाऊंट म्हणजे रास बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक रेट भागिले 100 आणि टाइम म्हणजे लागणारी वर्ष. याच्यामध्ये या सूत्राने डायरेक्ट तुम्हाला रास मिळते. रास म्हणजे काय असते? अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय असतं? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजे मुद्दल अधिक व्याज बरोबर रास असतं. तर मुद्दल किती आहे? 8,000 रुपये. रेट किती आहे? 12.5 आहे. आणि किती वर्षात म्हणले? 3 वर्षाचं. तर 8,000. आता बघा, 12.5ची दुप्पट 25 असते आणि 25ची चौपट 100 असते. म्हणजे ही 12.5ची 8 पट आहे. सो 1 अधिक 1/8 आणि याचा क्यूब. सो 8,000 गुणिले हे 8 × 8 अधिक 1 9 9 भागिले 8चा घन.
सो 8000 गुणिले 9चा घन भागिले 8चा घन. ह्या 8 जर भागलं तर इथं 1000 होतं, या 8 भागलं तर इथं 125 होतं. 8 भागलं तर आता वर काय काय उरले बघा. 125 गुणिले 9चा घन किती आहे 729 भागिले 8. आता हे 729 गुणिले 125 ला सोपं कसं करता येईल. 729 गुणिले 125 ला मी 100 अधिक 25 लिहू शकतो. 729 गुणिले 100 किती होईल. 729 वर 2 शून्य अधिक आता 25 न गुणूया. 25 9 250 चले 22. 25 दुनी 50 आणि 22 72 चले 7. 25 7 125 अधिक 7 132. ही बेरीज करूया. 5 अधिक 0 5, 2 अधिक 0 2, 2 अधिक 9 11, चला 1, 4 अधिक 2 6 आणि 7 आणि 1 8. म्हणजे हा वरचा गुणाकार आला 86,125 भागिले 8. इथं एक तुम्हाला लक्षात येईल की हे उत्तर येणारं पॉइंट मध्ये येणार आहे. तरी पण आपण करून बघूया, कारण मग मला वाटतं याचं उत्तर यापैकी नाही हेच आलं पाहिजे. 8 1 8 0, 8 7 56, 5 उरले 52 झाले, 8 संग 48, 4 उरले 45 झाले, 8 पंचे 40, 5 उरले 50 झाले, 8 संग 48, 10,765.6. हे काय मिळाले आपल्याला. रास मिळाली. एकूण रक्कम, एकूण व्याज ऍड केल्यानंतर होणारी. त्यामुळे मग चक्रवाढ व्याज काय होईल. ही आलेली रास मायनस मुद्दल ही वजाबाकी केली तर काय येईल. 6 7 2765.8 एवढं व्याज यायला पाहिजे, जे ऑप्शन मध्ये दिसत नाही. त्यामुळे आन्सर काय येईल. यापैकी नाही. नन ऑफ दिस. पुढचा प्रश्न बघूया. 18,000 रुपये रकमेवर 18,000 रुपये रकमेवर एकसमान दराने 2 वर्षातील चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 3,645 रुपये आहे. तर दर शेकडा व्याजाचा दर किती. बघा मुद्दल म्हणजे पी किती दिलेलं आहे 18,000. दर एक समान आहे, म्हणजे चक्रवाढ व्याज लावताना पण दर तोच आहे, म्हणजे दर फिक्स आहे. आणि सरळ व्याज लावताना पण दर तोच आहे. पण चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक दिलाय तुम्हाला. चक्रवाढ व्याज मायनस सरळ व्याज बरोबर 3,625 रुपये. चक्रवाढ व्याजचं सूत्र काय. आता बघा इथं एक काळजीपूर्वक लक्ष द्या. आता आपण जे सूत्र बघितलं होतं पी प्लस आर भागिले 100 आणि त्याचा काय असतो घातांक टी मायनस सरळ व्याजचं सूत्र. पण आता हे जे चक्रवाढ व्याजचं सूत्र लिहिले ही रास आहे. हे चक्रवाढ व्याज नाहीये, ही रास आहे. यात मी तुम्हाला मुद्दल मायनस करावं लागेल. बरोबर आहे. तर हे पूर्ण झालं चक्रवाढ व्याज. मायनस सरळ व्याजचं सूत्र काय पी टी आर, मुद्दल काळ आणि दर भागिले 100. हा फरक किती आहे 3,625. आता बघा या सगळ्यातनं मी पी बाहेर कॉमन काढू शकतो, कारण ह्या तिन्ही पदामध्ये पी दिसते. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस रेट काढायचा आहे आपल्याला R/100. टाइम किती 2 वर्ष दिलाय. पीच्या जागी आता पी कॉमन काढलं तर इथं 1 राहील. मायनस यातनं पण पी निघालेला बाहेर आहे, म्हणजे फक्त इथं आता टाइम म्हणजे टाइम किती 2 वर्ष आणि रेट भागिले 100 बरोबर 3,625. पी मुद्दल किती दिलेलं आहे आपल्याला 18,000. राईट. आता बघा ही बेरीज किती येईल कंसाची 100 अधिक आर भागिले 100 आणि कंसाचा वर्ग -1 मायनस
2R भागिले 100 बरोबर 3600. थोडंसं कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड आहे पण समजून घ्या. तर आता हे 18,000. आता हा वर्ग करूया. ए अधिक बी चा वर्ग काय येतो? 100चा वर्ग 10,000. 1 2 3 4 अधिक 2AB म्हणजे 200R अधिक R वर्ग भागिले खाली 100चा वर्ग होईल 10,000 -1 -2R भागिले 100 बरोबर 3625. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, नीट लक्ष देऊन समजून घ्या. बाहेर आहे 18,000. आता या तिघांची वजाबाकी करूया. सगळ्यांचा लसावी काय येईल? 10,000. हे पद जसेच्या तसं येईल. 10,000 अधिक 200R अधिक R वर्ग वजा 10,000 वजा, आता ह्या 100 ह्या 10,000ला भाग तर 100चा भाग बसतो, त्यानं वरती गुणलं तर 200R बरोबर 3645 आहे. सॉरी 3645. 3645. इथं खाली लिहितो मी, राईट. 3645. मी चुकून इथं 25 लिहिलेले. आता सिम्प्लिफाय कसं करायचं बघा. हे 10,000 इथलं 10,000 मायनस होऊन जाईल. हे 200R इथलं 200R मायनस होऊन जाईल. हे इथले 3 शून्य इथले 3 शून्य मायनस होऊन जाईल. इथं वरती काय राहिले? 18. खाली काय राहिले? फक्त 10. आणि ब्रॅकेट मधलं काय राहिले? फक्त R वर्ग बरोबर 3645. परत 2 न काढलं तर 2 पंचे 10, 92, 18, राईट. हे 9R वर्ग आणि हे 5 इकडे गुणाकारात जाईल. 5 गुणिले 3645. तर R वर्ग बरोबर 5 गुणिले 3645 भागिले 9. सो R वर्ग बरोबर 9 न भाग गेला 9 चोक 36 आणि 9 पंचा 5 गुणिले 405. ठीक आहे. सो R वर्ग बरोबर, आता बघा 5 गुणिले 405 ला जर मी आता त्याचे 2 तुकडे केले तर काय येईल? 5 गुणिले 81 येईल. 5 न जर मी 405 ला भागलं तर 81 येतं. हे असं का केलं मी? कारण वर्ग आहे आपल्याला, R चा वर्ग आहे. मग R चा वर्ग असेल तर R काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्यावं लागेल. हे 5 5 25 आणि हे 81. तर R बरोबर 25चं वर्गमूळ 5, 81चं वर्गमूळ 9. तर R बरोबर 45%. म्हणजे जो रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे चक्रवाढ व्याजला पण आणि सरळ व्याजला पण, तो किती टक्के असणार आहे? 45%, म्हणजेच 45%. ऑप्शन नंबर 4. हा थोडा कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. यात थोडा अंडरस्टँडिंग पण तुम्हाला वाढवावं लागतं. कन्सेप्ट चक्रवाढ व्याजच्या आणि सरळ व्याजच्या, त्याचे फॉर्म्युले युटिलाइज करणं, त्यामध्ये अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी, त्यामध्ये चुका न करणं. ढोबळ चुका केले की तुमचे मेथड बरोबर असली तरी कॅल्क्युलेशन मध्ये चूक होऊन उत्तर चुकू शकतं. ओके, आता प्रश्न क्रमांक 12 वाचू. ए आणि बी एक काम x दिवसात पूर्ण करतात. ए एकटा ते काम x अधिक 3 दिवसात, तर बी एकटा ते काम x अधिक 12 दिवसात पूर्ण करतो. तर x ची किंमत काय? आता काळकाम वेगाच्या उदाहरणामध्ये एक लक्षात घ्या की ए चे एका दिवसाचे काम, ए चे एका दिवसाचे काम अधिक बी चे एका दिवसाचे काम बरोबर ए आणि बी चे एका दिवसाचे काम. कधीही लक्षात ठेवायचं की समजा असा तुम्हाला उल्लेख असेल की ए एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. याचा अर्थ असतो की त्याचं एका दिवसाचं काम किती असतं? 1/8. जे दिवस दिलेत त्याला जर तुम्ही गुणाकार व्यस्त घेतला, त्याचा इनव्हर्स घेतला की तुमचं त्याचं होणारं काम. मग एचं एका दिवसाचं काम, ए एकटा ते काम x+3 दिवसात करतो. तर एचं एका दिवसाचं काम काय येईल? 1/x+3
बीचं एका दिवसाचं काम येईल 1/x/12, 1/x+12, कारण बी एकटा ते काम x+12 दिवसात करतो आणि दोघं मिळून ते काम x दिवसात करतात, म्हणून त्यांचं एका दिवसाचं काम येईल 1/x. हे तुमचं इक्वेशन झालं. हे सॉल्व्ह करून जर घेतलं आपण तर खाली गुणाकार होईल आणि वरती तिरकस गुणाकार होईल. बघा वरचं बेरीज येईल 2x अधिक 15, खालचा गुणाकार होईल x² अधिक 3x अधिक 12x अधिक 36 बरोबर 1/x. 2x अधिक 15 डिवायडेड बाय x² अधिक 15x अधिक 36 बरोबर 1/x. तिरकस गुणाकार करून घेऊया. 2x² अधिक 15x बरोबर उजव्या बाजूला काय येईल x² अधिक 15x अधिक 36. आता बघा इकडे पण 15x आहे, इकडे पण 15x आहे, कटून जाईल. सो 2x² हे x² इकडे मायनस होईल बरोबर 36, म्हणजे x² बरोबर 36 तर x बरोबर 6. x ची किंमत जर 6 आली तर प्रश्न काय तोच आहे प्रश्न. तर x ची किंमत काय ऑप्शन नंबर 2. x ची किंमत किती 6 दिवस. प्रश्न क्रमांक 13 वर जाऊ. ए आणि बी एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तेच काम बी आणि सी 24 दिवसात पूर्ण करतात, तर ए आणि सी 36 दिवसात पूर्ण करतात. तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा ए आणि बी एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे ए चं एका दिवसाचं काम अधिक बी चं एका दिवसाचं काम बरोबर 1/18. तसंच बी आणि सी एक काम 24 दिवसात करतात, त्यामुळे बी चं एका दिवसाचं काम अधिक सी चं एका दिवसाचं काम बरोबर 1/24. तसंच ए आणि सी यांचं एका दिवसाचं काम येईल 1/36, कारण ते दोघं एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. यात आपल्याला ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते काढायचे. आता या तिन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर बघा 1/a दोनदा आहे, त्या दोघांची बेरीज काय येईल 2/a. तसंच 1/b 1/b दोनदा आहे, त्यांची बेरीज येईल 2/b अधिक तसंच 2/c बरोबर 1/18 अधिक 1/24 अधिक 1/36. हे दोन जर मी कॉमन काढलं तर 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर ह्या तिघांची बेरीज काय येईल 18, 24 आणि 36 चा लसाव येईल 72. 18 चौक 72, 24 त्रिक 72, 36 दुनी 72. सो 2 कंसात 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर 4 आणि 3 7 आणि 2 9, 9/72. 9 न जर भागलं तर 1/8. हे दोन जर इकडे छेदात आलं तर काय होईल 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर हे दोन इकडे 8 ला गुणाकारात येईल 1/16. आता यामध्ये आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. ए एकटा ते काम किती दिवसात करेल? तर बघा 1/a 1/b अधिक 1/c याची किंमत आपल्याकडे आहे, ती किती आहे 1/24 आहे बरोबर. सो 1/a बरोबर काय येईल 1/16 मायनस 1/24. 16 आणि 24 चा लसावी किती येईल 48. 16 त्रिक 48, 24 दुनी 48, 1/48 म्हणजे 1/a बरोबर 1/48. सो ए ची किंमत किती येईल 48 दिवस. ए ते काम एकट्याने 48 दिवसात पूर्ण करू शकतो. ए ते काम एकट्याने 48 दिवसात पूर्ण करू शकतो. प्रश्न 14. ए आणि बी एक काम अनुक्रमे 6 आणि 9 दिवसात पूर्ण करतात. जर ए ने कामास सुरुवात केली असेल आणि ते दोघे एक दिवसाआड काम करत असतील तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? म्हणजे बघा डे 1 कोण काम करणार आहे
ए, त्याचं एका दिवसाचं काम किती होईल? 1/6. डे 2 कोण काम करणार आहे? बी, त्याचं एका दिवसाचं काम किती होईल? 1/9. एक दिवसाआड काम करतात, पहिल्या दिवशी ए, दुसऱ्या दिवशी बी. मग 2 डेज वर्क, 2 दिवसाचं काम किती होईल? 1/6 अधिक 1/9. यांचा लसावी आला 18, सायंत्रिक 18, 9 दुनी 18, 5/18. हे झालं 2 दिवसाचं काम. 4 दिवसाचं काम किती होईल? याच्यामध्ये अजून 5/18 तुम्हाला मिसळावं लागेल. बरोबर, 10/18. एक लक्षात घ्या, काम पूर्ण होणं म्हणजे काम एक होणं. एक कडे चाललोय आपण, बरोबर. हे अजून एक पेक्षा लहान आहे, त्यामुळे आपण आपल्याला अजून पुढे जाऊ लागेल. 6 दिवसाचं काम किती होईल? म्हणजे 4 दिवसाच्या कामामध्ये परत 2 दिवसाचं काम ऍड करावं लागेल. म्हणजे किती झालं हे? 15/18. मग 8 दिवसाचं काम किती होईल? 6 दिवसाच्या कामामध्ये परत तुम्हाला 2 दिवसाचं काम जर ऍड केलं, 15/18 अधिक 5/18, तर हे 20/18 झालं. पण हे एक पेक्षा जास्त झालं. आपल्याला एकला पोहोचल्यानंतर थांबायचंय, त्यामुळं 8 दिवस हे जास्त होत आहेत. आपण असं बघूया, बघा 6 दिवसाचं काम किती झालेलं आहे? 6 दिवसाचं काम झालंय 15/18. आता 7व्या दिवशी कोण काम करेल? पहिल्या दिवशी ए करतोय, तिसऱ्या दिवशी ए, 5व्या दिवशी ए, 7व्या दिवशी पण एच काम करेल. मग 60 दिवसाचं काम किती होईल? 6 दिवसाचं 15/18. 7व्या दिवशी ए किती काम करेल? 1/6. ही बेरीज काय येईल बघू. 18 लसावी आला 15 प्लस सायंत्रिक 18, 18/18 आलं. म्हणजे एक काम पूर्ण झालेलं आहे. कितव्या दिवशी पूर्ण झालेलं आहे? 7 दिवशी. म्हणजे तुम्हाला ते काम पूर्ण करण्यास 7 दिवस लागणार आहे. ऑप्शन नंबर 3. प्रश्न 15. आठ पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 8 स्त्रिया एक काम 32 दिवसात पूर्ण करतात. तर 5 पुरुष आणि 8 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? अशा प्रश्नात काय करायचं? 8 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर एक पुरुष एका दिवसात किती काम करेल? तर त्याला पुरुषांच्या संख्येने आणि दिवसांनी 1 ला भागायचं. एक पुरुष एका दिवसात किती काम करेल? 1/8 गुणिले 20 म्हणजे 1 किती? 160. एवढं काम एक पुरुष एका दिवसात करतो. एक स्त्री एका दिवसात किती काम करेल? बघा 8 स्त्रिया एक काम 32 दिवसात करतात. तर एक स्त्री एका दिवसात किती करेल? 8 गुणिले 32. बरोबर. 8 दुनी 16, 6 4 1 8 24 आणि 25. 1/256 एवढं काम एक स्त्री एका दिवसात करेल. राईट. मग म्हणजे बघा, एक पुरुष एका दिवसात 1/160 करेल. एक स्त्री एका दिवसात 1/256 करेल. पण आता पुरुषांची संख्या किती म्हणली आहे? तर 5 पुरुष, म्हणजे इथं 5 पुरुष घ्यावे लागतील आपल्याला, आणि 8 स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील? तर याचं उत्तर काढूया. 5/160. 5 ने जर भागलं तर किती होईल? 5 त्रिक 15, 5 2 1/32 अधिक 8 ने भागलं तर 8 त्रिक 24, 1 उरलं 8 दुनी 16, परत 1/32 म्हणजे 2/32 म्हणजेच 1/16. 5 पुरुष आणि 8 स्त्रिया एका दिवसात 1/16 एवढं काम करतात. तर त्यांना लागणारे दिवस ते काम पूर्ण करायला 16 दिवस. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. प्रश्न 16. ए आणि बी हे दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 18 तास व 27 तासात एक हौद पूर्ण भरतात.
जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल? हे पण ना काळकाम वेगासारखंच असतं. म्हणजे नळ ए आणि बी समजा, ए ला किती तास लागतात हौद भरायला? 18 तास, आणि बी ला 27 तास. ए 18 तासात जर हौद भरत असेल तर एका तासात किती हौद भरेल? ए मुळे 1/18 एवढा हौद भर, आणि बी मुळे 1/27 एवढा हौद भर. मग दोन्ही जेव्हा नळ सोबत सुरू केले जातात तेव्हा एचं एका तासातलं काम किती आहे? 1/18. बीचं एका तासातलं काम किती आहे? 1/27. ह्याची बेरीज करा, तुम्हाला हे मिळेल की एका तासात दोन्ही नळ मिळून किती हौद भरतील. आता याचा लसावी किती आहे? 27 दुनी 54. 54 ला 27 ने भाग जातो, 18 ने भाग जातो. 18 त्रिक 54, 27 दुनी 54, 5 भागिले 54. एवढा भाग एका तासात हे दोन नळ भरतील. 554 भाग एका तासात भरतात, तर लागणारे तास किती मग ते पूर्ण भरायला? तर याचा गुणाकार व्यस्त घ्या, 54 भागिले 5 एवढे तास लागतील त्या दोन्ही नळांना. तर 5 1 5, 0 आणि 5 8 40 एवढे तास लागतील. 10.8 तास. मी मगाशी म्हटल्यासारखं म्हणजेच 10 तास अधिक 0.8 तास म्हणजेच 10 तास. ह्या 0.8 ला जर मला मिनिटामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 60 न गुणावं लागेल. तर 10 तास अधिक 60 48 मिनिट. 10 तास 48 मिनिटं लागतील. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 17. ए, बी आणि सी या नळांनी एक टाकी अनुक्रमे 24, 30 आणि 40 मिनिटात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी बी आणि सी नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि ए नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी भरलेल्या स्थितीला असेल? आता बघा, ए बी सी 24 मिनिटात, 30 मिनिटात आणि 40 मिनिटात एकतर टाकी भरतात किंवा रिकामी करतात. तर आता बघूया, बी आणि सी टाकी भरणार आहेत. बी किती मिनिटात टाकी भरतो? 30 मिनिटात. तर एका मिनिटात टाकीचा 1/30 भाग भरेल बी मुळे. सी मुळे एका मिनिटात टाकीचा 140 भाग भरेल, आणि ए मुळे टाकीचा भाग रिकामा होणार आहे म्हणून ते मायनस करावं लागेल. ए मुळे टाकीचा एका मिनिटात किती भाग रिकामा होईल? 1/24. तर हे कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला मिळून जाईल की किती मिनिटात ते टाकी भरलेल्या स्थितीत असेल. आता 30, 40 आणि 24चा लसावी अशी संख्या जी 30च्या पण पटीत आहे, 40च्या पण पटीत आहे, 24च्या पण पटीत आहे, अशी संख्या 120. 30 चौक 120, 40 त्रिक 120 मायनस 24 पंचे 120. 4 आणि 3 7, 7 मधून 5 गेले, 2 भागिले 120 म्हणजे 1/60. म्हणजे ह्या तिन्ही नळामुळे, 2 नळामुळे भरलं जाते, एका नळामुळे रिकाम होते. या तिन्ही नळामुळे एका मिनिटात टाकीचा 1/60 भाग भरणार आहे. तर एकूण किती मिनिटं लागणार आहेत त्या टाकीला पूर्ण भरायला? 60 मिनिटं. ऑप्शन नंबर 4. हे जर उत्तर निगेटिव्ह आलं असतं तर याचा अर्थ काय झाला असता की टाकी रिकामी होत चालली. पॉझिटिव्ह आली याचा अर्थ आहे की ती टाकी आता भरली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर काय येईल? 4. प्रश्न 18. सक्सेस हा शब्द त्यातल्या अक्षरांची अदलाबदल करून किती प्रकारे लिहिता येईल? आता आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन या कन्सेप्ट कडे आलोय. सक्सेस हा शब्द त्यात, आता मी दुसरा एखादा शब्द दिला, समजा क्राय एवढा शब्द आहे, तर हा शब्द अक्षरांची अदलाबदल करून किती प्रकारे लिहिता येतो? तर कसं लिहिता येईल? एक CRY असं लिहिता येईल, दुसरं आहे CYR असं लिहिता येईल, तिसरं आहे RCY, RYC किंवा मग YCR, YRC. अशा 6 प्रकारे लिहिता येईल. पण हे आपण मॅन्युअली करत बसलं तर वेळ लागू शकतो, कारण सक्सेस मध्ये अक्षर जास्त आहेत. तर त्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे पद्धत काय आहे की किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत.
तर त्याचं फॅक्टोरियल घ्यायचं. फॅक्टोरियल या शब्दाचा ह्या चिन्हाचा अर्थ काय असतो की 3 फॅक्टोरियल, 3 अक्षर आहेत म्हणून मी 3 फॅक्टोरियल दिलं. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 पासून सुरुवात करायची गुणाकाराला, कुठपर्यंत जायचं 1 पर्यंत. 3 दोन्ही 6 आणि 6 गुणिले 1 म्हणजे 6. म्हणजे एकूण किती प्रकारे हा शब्द लिहिता येऊ शकतो, तर 6 प्रकारे. त्याच ठिकाणी समजा स्टॉप हा शब्द आहे, तर हा किती प्रकारे लिहिता येईल? एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4. त्यामुळे 4 फॅक्टोरियल प्रकारे लिहिता येईल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 त्रिकम 12 दोन्ही 24 प्रकारे हा शब्द अक्षरांची अदलाबदल करून लिहिता येणार आहे. क्लिअर आहे? तर तेच आता आपण सक्सेस या शब्दाबद्दल बघू. बघा, SUCCESS एकूण किती अक्षर आहे त्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 7 फॅक्टोरियल प्रकार पद्धतीने हा शब्द लिहिता येणार आहे. पण यात एक कॅच ही आहे की कुठलं अक्षर रिपीट होते का हे बघायचं. आता यामध्ये बघा, एस किती वेळेस आहे? एस 3 वेळेस आहे. जर रिपिटेशन असेल तर त्याला भागायचं. मग एस 3 वेळेस आहे तर त्याला 3 फॅक्टोरियल न भागायचं. सी 2 वेळेस आहे त्यामुळे त्याला परत 2 फॅक्टोरियल न भागायचं. जितक्यांदा अक्षर रिपीट व्हायला तेवढ्या संख्येचे फॅक्टोरियल घेऊन त्याला भागायचं. आता 7 फॅक्टोरियल म्हणजे काय? 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 भागिले 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1. आता हे 2 गुणिले 1 हे 2 गुणिले 1 कटलं. हे 3 दुनी 6 ह्या 6 सोबत कटलं. तर राहिलं काय? 7 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3. 7 5 35. 35 चोक किती? 35 ची दुप्पट 70 म्हणजे 35 ची चौपट किती येईल? 140 गुणिले 3 14 त्रिक 42 420. सक्सेस हा शब्द अक्षरांची अदलाबदल करून किती प्रकारे लिहिता येऊ शकतो? 420 प्रकारे. प्रश्न क्रमांक 19. 8 पुरुष आणि 6 स्त्रिया यांच्यामधून एक अशी 4 सदस्यीय समिती निवडायची आहे ज्यामध्ये किमान एक महिला असेल. तर अशी निवड किती प्रकारे करता येईल? म्हणजे आपल्याकडे 8 पुरुष आहेत आणि 6 स्त्रिया आहेत. त्यामधनं किती लोक निवडायचे? 4 सदस्यीय समिती निवडायची. अशी निवडायची की ज्यामध्ये किमान एक महिला असेल. आता या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. किमान एक महिला म्हणजे काय? की एक तरी महिला पाहिजे. एक चालेल, एक पेक्षा जास्त पण चालेल. बरोबर? त्यामुळे किमान एक महिलाचा अर्थ काय? एक पण चालेल, 2 चालतील, 3 चालतील, 4 पण चालतील, पण 0 नाही चालणार. त्यामुळे याची मांडणी बघा कशी करायची की एकूण किती प्रकारे ही समिती निवडता येईल. तर एकूण किती प्रकारे निवडता येईल? तर यामध्ये किमान एक महिला म्हणले. बरोबर? म्हणजे कसं चालेल? 3 पुरुष 1 महिला. 3 पुरुष 1 महिला किंवा 2 पुरुष अधिक 2 महिला किंवा 1 पुरुष अधिक 3 महिला किंवा 0 पुरुष अधिक 4 महिला. राईट? या पद्धतीने आपल्याला करता येईल. आता 3 पुरुष किती पैकी? 3 पुरुष तर 8 पैकी. तर 8C3 इथं कॉम्बिनेशन घ्यावं लागेल. जिथं बेरीज असते बघा प्रोबॅबिलिटी मध्ये किंवा परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये 3 पुरुष आणि 1 महिला. आणीचा अर्थ असतो गुणाकार आणि 1 महिला किती मधून? 6 मधून. सो 6C1. किंवाचा अर्थ असतो बेरीज. किंवाचा अर्थ असतो प्लस. 2 पुरुष किती पैकी? 8 पैकी 2 पुरुष आणि 6 पैकी 2 महिला. किंवा आहे त्यामुळे प्लस. 8 पैकी 1 पुरुष आणि 3 महिला. 6 पैकी 3 महिला. किंवा 8 पैकी 0 पुरुष आणि 6 पैकी 4 महिला. तर 8C3 ह्याचा
एक्सपान्शन कसं असतं, 8C3 म्हणजे 8 7 7 3 संख्या घ्यायच्या, जितके इथं खालचा नंबर असेल तेवढ्या संख्या, खाली 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1. 6C1 कोणत्याही संख्येत इथं 1 असेल म्हणजे फक्त याचा अर्थ असतो 6. हे कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. इथं आपल्याला वेळ नाही या व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं एक्सप्लेन करायला, पण कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला कसा वर्क करतो, परम्युटेशनचा फॉर्म्युला कसा वर्क करतो हे तुम्हाला माहित पाहिजे. 8C2 म्हणजे 8 गुणिले 7 भागिले 2. 6C2 म्हणजे 6 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 1. 8C1 म्हणजे 8C1 म्हणजे 8. 6C3 म्हणजे 6 गुणिले 5 गुणिले 4 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 8C0 कोणत्याही संख्येला कॉम्बिनेशनला 0 असेल तर त्याचा अर्थ 1 असतो. 6C4 म्हणजे 6 5 4 3 भागिले 4 3 2 1. आता काय काय कटेल बघा. हे 3 दोन्ही 6, ह्या 6 सोबत कटलं. 8 सत्ती 56 गुणिले 6 अधिक इथे बघा काय काय कटेल. ह्या 2 सोबत इथला 8 बेचोक 8 बेत्रिक 6 4 7 28 गुणिले 15 प्लस इथे 8 गुणिले 3 दोन्ही 6 6 कटलं 5 चोक 20 प्लस 1 गुणिले इथं बघा काय काय कटेल. 3 दोन्ही 6 सोबत हे 6 कटेल, या 4 सोबत हे 4 5 त्रिक 15. 56 गुणिले 6 6 6 36 हातच्याले 3 6 पंचे 30 आणि 3 33. 15 8 120 हातच्याले 12 15 दोन्ही 30 आणि 12 42. 8 दोन्ही 16 160 अधिक 15. ही बेरीज बघा. 5 अधिक 0 5 अधिक 0 5 आणि 6 कराला 1 हातच्याला 1 1 आणि 1 2 6 2 8 आणि 2 10 आणि 3 13ला 3 हातच्याला 1 1 आणि 1 2 4 आणि 2 6 आणि 3 9 931. आपल्याला जी समिती सांगितलेली आहे ज्या पद्धतीची, ज्यामध्ये किमान एक महिला असेल, ती किती प्रकारे बनवता येईल. 931 प्रकारे आपल्याला ती बनवता येईल. म्हणजे बघा, हा भाग कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो, परंतु हे फार सोपं आहे. कॉम्बिनेशन आणि परम्युटेशनची जर तुम्ही कन्सेप्ट आणि त्याचा फॉर्म्युला समजून घेतला तर फारसा अवघड नाही. यात खरा समजून घ्यायचा भाग होता की किमान एक महिला, किमान शब्दाचा अर्थ असतो की तेवढं तर पाहिजेच, पण त्यापेक्षा जास्त पण चालेल. कमाल असतं तर कमालचा अर्थ काय असतो, जास्तीत जास्त, मॅक्झिमम, म्हणजे तेवढं चालेल आणि त्याच्यापेक्षा कमी पण चालेल. त्यामुळे गणित बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक शब्दाला समजून घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 20. एका पिशवीत 4 लाल 5 निळ्या आणि 3 हिरव्या रंगाचे चेंडू आहेत. जर त्यातून यादृच्छिकपणे 2 चेंडू काढले तर दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता काय. प्रोबॅबिलिटी. संभाव्यता म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीचा अर्थ काय असतो की एखादी गोष्ट घडण्याची काय शक्यता आहे गणिताच्या भाषेत. यादृच्छिकपणेचा अर्थ आहे रॅन्डमली, न बघता 2 चेंडू काढलेले. तर एका पिशवीत एकूण किती चेंडू आहेत, 4 लाल 5 निळे आणि 3 हिरवे. तर एकूण चेंडू किती झाले, 5 4 9 आणि 3. मग एन ऑफ एस, प्रोबॅबिलिटीचा जो फॉर्म्युला असतो तो असतो की एन ऑफ ई भागिले एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल किती चेंडू आहेत, 5 4 9 3 12. 12 मधले किती चेंडू काढले, 2 चेंडू काढले. म्हणजे 12 मधले 2 चेंडू काढण्याचे किती प्रकारे काढता येतात, हे म्हणजे एन ऑफ एस. तर हे याचं एक्सपान्शन काय येईल, 12 गुणिले 11 भागिले 2 बेसक्क 12 11 सक्क 66. 66 प्रकारे आपण त्यातनं 2 चेंडू काढू शकतो. एन ऑफ ई म्हणजे जे आपल्याला पाहिजे इव्हेंट, म्हणजे ते दोन्ही चेंडू कसे असले पाहिजेत, लाल. एकूण लाल चेंडू किती आहेत, 4. म्हणजे ते 2 चेंडू ह्या 4 पैकीच असले पाहिजेत. तर ते आलं 4C2. त्यामुळे 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 1 बे दोन्ही 4 बेत्रिक 6. म्हणजे एकूण 66 प्रकारे आपण 2 चेंडू काढू शकतो आणि एकूण 6 प्रकारे त्यातल्या दोन्ही लाल चेंडू असू शकतात. सो प्रोबॅबिलिटी बरोबर एन ऑफ ई भागिले एन ऑफ एस म्हणजे 6 भागिले 66
म्हणजेच 1/11. दोन्ही चेंडू लाल असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, संभाव्यता किती आहे, 1/11. ऑप्शन नंबर 3. प्रश्न 21. आता आपण भूमितीकडे वळतोय. भूमितीमध्ये बघा, परिमिती म्हणजे पेरिमीटर, क्षेत्रफळ म्हणजे एरिया, पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नीट कराव्या लागतील. चौरसाच्या अंतर्वर्तुळ आणि बाह्यवर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय? आता याआधी चौरस ही काय कन्सेप्ट आहे? चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात आणि चारही कोन 90 अंशाचे असतात. त्याच्या अंतर्वर्तुळ आणि बाह्यवर्तुळ ह्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. राईट. आता असं समजा की हे चौरसाची बाजू एक्स आहे. मग ही अंतर्वर्तुळाचा जो व्यास आहे तो पण काय झाला? एक्स झाला. म्हणजे आतल्या वर्तुळाची त्रिज्या किती झाली? x/2. म्हणजे आपण ह्या चौरसाच्या बाजूच्या स्वरूपातच ह्या गोष्टी काढणार आहोत. राईट. म्हणजे अंतर्वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, म्हणजे पाय गुणिले आर वर्ग. आर किती घेतलाय? चौरसाची बाजू एक्स होती तर त्रिज्या किती आली? x/2. x/2 वर्ग म्हणजे पाय x वर्ग भागिले 4. ह्याला आपण 1 नंबर देऊ. आता बाहेरच्या वर्तुळाकडे बघा. बाहेरच्या वर्तुळाचा जर मी असा व्यास काढला तर तो त्यात चौरसाचा कर्ण आहे. चौरसाचा कर्ण हा त्याच्या बाजूच्या √2 न गुणल्यावर जो जी संख्या मिळेल तेवढा असतो. चौरसाचा कर्ण काय झाला? वर्गमुळात 2x. आणि हा चौरसाचा कर्ण म्हणजेच बाह्यवर्तुळाचा व्यास आहे. बाह्यवर्तुळाचा व्यास आहे तो किती आला? वर्गमुळात 2x. मग बाह्यवर्तुळाची त्रिज्या काय येईल? व्यासाच्या अर्धी असते, म्हणजे त्याला 2 न भागावं लागेल. वर्गमुळात 2 ला भागलं तर खाली वर्गमुळात 2 येईल. x भागिले वर्गमुळात 2. बाह्यवर्तुळाची त्रिज्या बरोबर x भागिले वर्गमुळात 2. मग बाह्य वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येईल? पाय आर चा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग, x भागिले वर्गमुळात 2 चा वर्ग, म्हणजे पाय x वर्ग भागिले वर्गमुळात 2 चा वर्ग किती येईल? 2. म्हणजे दोन्ही वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण x च्या स्वरूपात आणलेले आहेत. प्रश्न काय आता? चौरसाच्या अंतर्वर्तुळ आणि बाह्यवर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग गुणोत्तर कसं काढता येईल? अंतर्वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? पाय x वर्ग भागिले 4. बाह्यवर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? पाय x वर्ग भागिले 2. आता हे पाय पाय कटलं, x वर्ग कटलं. हे 2 जे छेदातलं आहे ते वरती जाईल. 2/4 म्हणजेच 1/2. अंतर्वर्तुळाचं आणि बाह्यवर्तुळाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय राहील? 1:2. 1:2. ऑप्शन नंबर 1. एक तार वळवून, प्रश्न क्रमांक 22. एक तार वळवून तिला चौरस आकार दिल्यास ती 1089 चौरस सेंटीमीटर अंतर बंदिस्त करते. त्याच तारेला वर्तुळाकार दिल्यास ती किती क्षेत्र बंदिस्त करेल? आता बघा, एक तार आहे, तिला चौरस आकारात वळवली तर हे पूर्ण एरिया जो आहे तो क्षेत्रफळ किती म्हणले? 1089 चौरस सेंटीमीटर. आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतो. 1089. मग बाजू काय येईल या चौरसाची? तर वर्गमुळात 1089. 1089 कशाचा वर्ग आहे? बघा, 30 चा वर्ग 900 आहे. 30च्या जवळपासच येईल. इथं 9 आहे म्हणजे आपण 33 चा बघूया करून. 33 गुणिले 33 केलं तर 3 त्रिक 9. 3 त्रिक 9, 9 18ला 8 हातच्याला 1 3 त्रिक, म्हणजे हा 33 चा वर्ग आहे. म्हणजे ह्या चौरसाची बाजू किती आली? 33. युनिट काय? सेंटीमीटर.
आता हीच तार पुन्हा वळवून कशी केली आहे, त्याचं वर्तुळ केले. पण मला सांगा, ह्या तारेची लांबी बदलणार आहे का? चौरस होती, त्याचं वर्तुळ केलं, त्यामुळे तारेची लांबी बदलणार आहे का? तर नाही बदलणार. तारेची लांबी सेम असणार आहे. त्यामुळेच चौरसाची परिमिती ही पूर्ण जर लांबी आपण मोजली तर त्याला परिमिती म्हणतात. बरोबर. ह्या वर्तुळाचा काय असणार आहे? परिघ. मग आता चौरसाची परिमिती म्हणजे बाजू 33 आहे, अशा 4 बाजू आहेत म्हणून 33 गुणिले 4 बरोबर. वर्तुळाचा परिघ काय असतो? 2 पाय आर. 2 पाय आर. याच्यावरून आपल्याला ह्या वर्तुळाची त्रिज्या मिळणार आहे. बरोबर. म्हणजे हे 33 गुणिले 4 बरोबर. पायच्या जागी मी 22/7 लिहिलं गुणिले आर. आता बघा, हे ह्या 2 ने हे 2 ला काढलं तर इथं 2 येतं. 22 आणि 33 ला 11 दुनी 22, 11 त्रिक 33 आणि हे 2 2 पण कॅन्सल झालं आणि हे 7 इकडे गुणाकारात येईल. 3 गुणिले 7 बरोबर आर. आर बरोबर 21 सेंटीमीटर. म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या आली 21 सेंटीमीटर आणि त्रिज्या मिळाली की आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं. कारण हे आपल्याला आता ही तार किती क्षेत्र बंदिस्त करेल म्हटलं. क्षेत्र बंदिस्त करणं म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणजे 22/7. आर किती आला आपला? 21 गुणिले 21. तर 7 त्रिक 21, 22 त्रिक 66 गुणिले 21, 21 अख्खा 126, हातच्याले 12, 21 अख्खा 126 आणि 12 138 चौरस सेंटीमीटर. 1386 चौरस सेंटीमीटर एवढा एरिया आता त्या वर्तुळाने व्यापलेला असेल. ऑप्शन नंबर 2. प्रश्न 23. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. बी चे माप 90 अंश आहे. कोन ए चा बाह्य कोन 127 अंश असेल तर कोन सी चे माप काढा. आता बघा, कोन ए चा बाह्य कोन, बाह्य कोन म्हणजे हा बाहेरचा कोन, हा कोन किती दिलाय? 127 अंश. तर आपल्याला कोन सी चं माप काढायचं. आता बाह्य कोन 127 आहे. आता हे 2 कोन, हा ए चा बाह्य कोन आणि ए चा आंतरकोन, ह्या दोन्हीची बेरीज 180 अंश असते, कारण हे रेषीय जोडीतील कोन आहेत. मग हा 127 आहे तर हा कोन किती असेल? 53 अंश. कारण ह्या दोघांची बेरीज 180 अंश आली पाहिजे. आणि त्रिकोणाच्या 3 कोनाची मापांची बेरीज ही 180 अंश असते. हा नियम आपल्याला माहिती आहे. ए कोन किती आलाय? 53. बी कोन काढायचा आहे. बी कोन 90 अंश आहे. ए कोन 53 आहे, बी 90 अंश आहे आणि सी काढायचा आहे. 90 अधिक 53 किती? 143 अंश अधिक कोन सी बरोबर 180 अंश. तर कोन सी बरोबर 180 मायनस 143 किती येईल? मग हे 143, 10 मधून 3 गेले 7 राहिले, हातच्याला 1 8 37 अंश, 37 अंश. कोन सी किती येईल? 37 अंश. साधे त्रिकोणाचे नियम आहेत. 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बाह्य कोन आणि आंतरकोन यांची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे 2 नियम आपण इथं वापरलेले आहेत. क्वेश्चन नंबर 24. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा 2 इमारती आहेत. त्यापैकी 10 मीटर उंचीच्या इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची काय? यात थोडंसं त्रिकोणमितीचा संदर्भ आहे. कसा ते सांगतो बघा. 12 मीटर रुंदीचा एक रस्ता आहे, त्यामध्ये 2 इमारती आहेत. बरोबर. एका इमारतीची उंची 10 मीटर आहे. या इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिला असता हा कोन किती अंशाचा होतोय? 60 अंशाचा उन्नत कोन. उन्नत कोन म्हणजे वरच्या दिशेने बघितलेला कोन. 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो. ही लांबी 12 मीटर आहे. तर दुसऱ्या इमारतीची उंची काय? आपल्याला ह्या इमारतीची एवढी उंची पूर्ण काढायची. आता बघा, आपल्याला हा कोन माहित आहे.
आपल्याला ही बाजू माहित आहे 12 मीटर. समजा मी याला ABC हे 90 अंश म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. यामध्ये आपण काय वापरू शकतो? साइन कॉस टॅन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत. समजा म्हणजे आपल्याला इथं हे BC ची जर उंची काढता आली, कारण आपल्याला हे माहिती आहे ही खालची ही उंची 10 मीटर आहे बी आणि ई ची. आपल्याला BC ची उंची काढता आली तर आपल्याला पूर्ण उंची सांगता येईल. तर tan 60 tan चा अर्थ काय असतो? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग tan 60 किती असतं? tan 60 असतं वर्गमुळात 3. कारण tan म्हणजे काय असतं? tan 60 म्हणजे sin 60 भागिले cos 60. sin 60 असतं वर्गमुळात 3 भागिले 2, cos 60 असतं 1/2. हे 2 कटतं म्हणजे tan 60 ची किंमत किती येते? वर्गमुळात 3. बरोबर. समोरची बाजू किती आहे? BC आणि लगतची बाजू किती आहे? 12. तर BC किती येईल? 12 वर्गमुळात 3. BC ही लांबी किती आली? 12 वर्गमुळात 3. मग पूर्ण ह्या इमारतीची दुसऱ्या इमारतीची उंची किती येईल? ही खालची उंची 10 आहे आणि ही वरची उंची आली आहे 12 वर्गमुळात 3. म्हणजे एकूण उंची किती येईल दुसऱ्या इमारतीची? 10 अधिक 12 वर्गमुळात 3. ऑप्शन नंबर 3. 10 अधिक 12 वर्गमुळात 3. ह्या बेसिक साइन कॉस्टांच्या ज्या आपण 10वी पर्यंत शिकलेल्या असतात त्याचाच आपण इथं वापर केलेला आहे. आणि शेवटचा 25वा प्रश्न आहे. नीट वाचा प्रश्न. 1 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर बाजू असलेले धातूचे 3 घनाकृती ठोकळे वितळवून त्यापासून एकच घनाकृती ठोकळा बनवला तर त्या नव्या घनाचे पृष्ठफळ किती असेल? आता बघा, अशी जर प्रश्न आले की एखादी गोष्ट वितळवली किंवा एखादी गोष्ट मोल्ड केली, वाकवली, त्यापासून दुसरा शेप तयार केला, अशा कोणत्याही ह्याच्यामध्ये घनफळ बदलत नाही. घनफळ सेम राहतं. व्हॉल्यूम जे असतं ते सेम राहतं. त्यामुळे मोठ्या घनाचे घनफळ किंवा व्हॉल्यूम बरोबर लहान 3 घनांच्या घनफळाची बेरीज. आता घनाचे घनफळ किंवा व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतं? बाजूचा घन L क्यूब बरोबर L1 क्यूब अधिक L2 क्यूब अधिक L3 क्यूब. हे लहान जे घन आहेत ते किती मापाचे आहेत? 1 सेंटीमीटर म्हणजे 1 चा क्यूब अधिक 6 चा क्यूब अधिक 8 चा क्यूब. 1 चा क्यूब 1, 6 चा क्यूब 216, 8 चा क्यूब 512. ही बेरीज जर केली तर किती येईल? 729. 6 आणि 2 8 आणि 1 9, 1 आणि 1 2 आणि 5 आणि 2 7. म्हणजे मोठ्या घनाची मग बाजू काय येईल? घनमुळात 729. 729 कशाचा घन आहे? 9 चा घन आहे. त्यामुळे हा जो मोठा घन असणार आहे त्याची बाजू मिळणार आहे आपल्याला 9 सेंटीमीटर. आणि घनाचे पृष्ठफळ याचं सूत्र आहे 6L स्क्वेअर. 6L स्क्वेअर म्हणजे 6 गुणिले 9 चा स्क्वेअर म्हणजे 6 गुणिले 81. 6 1 6, 6 8 48. 486 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. म्हणजे लक्षात काय ठेवायचं यामध्ये? घनाच्या उदाहरणामध्ये किंवा कुठलंही उदाहरण असो, सिलेंडर असो, कोन असो, शेप बदलला तरी त्याचं व्हॉल्यूम किंवा त्याचं घनफळ सेम असतं. ते दोन्ही इक्वल घ्यायचं आणि त्यानंतर पुढं सॉल्व्ह करायचं. अशा प्रकारे आपले आता 25 प्रश्न झालेले आहेत. एकंदर 4 व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हे 4ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्या मेथड्स बघा आणि तशा पद्धतीने परीक्षेमध्ये ते अप्लाय करायचा प्रयत्न करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.